विठ्ठला, आज खूप थकलोय रे. जगाशी खूप बोलतो, खूप भांडतो, पण आज सगळं बाजूला ठेवून फक्त तुझ्याशी अगदी मनापासून बोलायचंय. ऐकशील ना रे माझं? रामकृष्ण हरी मित्रांनो. अनेकदा आपल्याला आपल्या आयुष्यात असा एक क्षण येतो, जेव्हा आपल्याला वाटतं, की आपलं दुःख ऐकणारं कोणीतरी असावं, जे आपल्याला जज करणार नाही, फक्त समजून घेईन. आणि आपल्या मराठी माणसासाठी ही एक हक्काची जागा म्हणजे आपली विठू माऊली. आजचा व्हिडिओ म्हणजे फक्त प्रत्यक्ष भगवंताने आपल्या लाडक्या पांडुरंगाशी साधलेला एक थेट संवाद. विठ्ठला, कधी कधी प्रश्न पडतो रे. तू 28 युगे झालीस, त्या विटेवर उभा आहेस. तुझे पाय दुखत नसतील का रे? पण मग आठवतं माझ्यासारख्या लाखो लेकरांच्या सुखाची काळजी बाळगताना तुला स्वतःच्या पायाची पर्वा कुठे असणार? आम्ही रोज तुझ्याकडे येतो, काही ना काही मागतो, पण तू कधी आमच्याकडे काही मागितलंस का? देवा, आज मी काही मागायला आलो नाहीये. फक्त सांगायला आलोय, की या धावपळीच्या जगात वावरताना खूप वेळा हरवल्यासारखं होतं. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, पण जेव्हा जेव्हा मी डोळे मिटून तुझं सावळं रूप आठवतो ना, तेव्हा मनातलं सगळं वादळ शांत होतं. तुझा तो कमवरेचा हात जणू मला सांगत असतो, घाबरू नकोस लेकरा, मी आहे ना तुझ्या पाठीशी. संतांनी खरंच सांगितलंय, की तू देव नाहीयेस, तू आमची माऊली आहेस. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, चोखामेळा, जनाबाई या सगळ्यांशी तुझं नातं किती वेगळं होतं रे. कोणाचे उष्टे बोर खाल्लेस, तर कोणाच्या घरी दळण दळायची मदत केलीस. कारण तुला श्रीमंती नको होती, तुला फक्त निर्मळ भाव हवा होता. विठ्ठला, आजच्या या कलियुगात आम्हाला कदाचित संतांसारखी भक्ती करता येणार नाही रे. पण एवढी शक्ती दे, की आमच्या हातून कोणाचं तरी वाईट होणार नाही. प्रत्येकामध्ये तुझाच अंश पाहण्याची बुद्धी आम्हाला दे. देवा, तुझ्याशी बोलून आज खूप मन हलकं झालं रे. आता पुन्हा या जगात जायला, संकटाशी लढायला माझ्या अंगात नवीन ऊर्जा आली आहे. कारण मला माहीत आहे, मी जिथं जाईन तिथं तू माझ्यासोबत असणार. मित्रांनो, जर तुम्हालाही कधी एकटं किंवा निराश वाटलं, तर पंढरीच्या विठ्ठलाशी असं मन मोकळं बोलून बघा. मनाला नक्की शांतता मिळेल. तुम्हाला विठ्ठलाशी काय बोलायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला एकत्र म्हणूया, पुंडलिकावर देव हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.